हॅलो नमस्कार. तर बघा आजचा दिवस हा माझ्यासाठी ना खूप इंटरेस्टिंग आहे. घरकाम, आउटिंग आणि एक खास गोष्ट देखील आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पहिलं ना मी तुम्हाला घरातलं माझं घरकाम वगैरे ते डेली रुटीन्स दाखवते. तर इथे काही गावाकडून कांदे वगैरे दिले होते, तर तेच मला व्यवस्थित असे ठेवायचे होते. आणि ते कुठेही ठेवून कसे चालतील बरं, बाजूला इकडं तिकडं ठेवलं तर पायानं ठेसातील आणि ते व्यवस्थितही वाटणार नाही. त्यामुळे ना कांदे हे तर तुम्हाला माहितीच आहे, सर्वांना नेहमी हवेशीर जागेमध्येच ठेवावे लागतात. आणि त्याचा काय जो पालापाचोळा आहे ना तो मी काढून इथं ठेवत होते. आणि कसं प्लॅस्टिक बॅगमध्ये तर अजिबात ठेवू नका. एकतर जाळीची टोपली असते ना त्यामध्ये ठेवलं तरी चालेल. आणि जर कांदे जास्त दिवस जर टिकवायचे असतील ना तर त्यांना ओलावा हा बिलकुल लागू द्यायचा नाही. बरं, ओलावा नाही ना लागला कांदे हे व्यवस्थित राहतात. तर अशा प्रकारे मी इथं कांदे वगैरे ठेवून घेतले होते आणि जो काही कचरा होता ना तो देखील भरून घेतलेला होता. बाकीचंही राहिलेलं माझं झाड लोट वगैरे करणं तेही मी करूनच घेत होते. झाड लोट करताना लक्षात आलं की हे माशाचे पिल्ले होते. तर बाहेर ठेवलेला होता बरं हा बॉक्स, तर त्या मलाच उघडायला उघडायला ना ते फास्ट पटकन असं उघडलंच नाही. पण ते मांजरीनं कसं तिच्या तोंडानं पटकन उघडलं आणि ते ब्लॅक कलरचा मासा होता ना तो ती खाऊन घेतला. आणि त्याच माशाने ना एवढे सारे भरपूर पिल्ले दिलेले होते. काही मासे अंडे देतात आणि काही मासे मात्र पिल्ले देतात. त्या माशांनी पिल्ले दिले होते साधारण 40 तरी असतील. आता माशांना ना योग्य प्रकारे पाणी वगैरे चेंज करून व्यवस्थित ठेवायचं आणि अन्न व्यवस्थित प्रकारे जर दिलं का तर ते छान राहतात आणि मोठे देखील होतात. लहान माशांना मात्र ना बाजूलाच ठेवायला पाहिजे, कारण त्यांचे आयाच म्हणजे मासेच ना ते पिल्ले खाऊन टाकू शकतात. तर इथं दुपारी ना थोडासा सरांनी आमचा रस आणला होता ऊसाचा, तर तोच इथं घेतला आहे. आणि त्यानंतर आम्हाला ना आता 5 वाजता ट्युशनमध्ये जायचं होतं सार्थकच्या. तर त्यांच्या ट्युशनमध्ये प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं, तर त्यासाठीच आम्ही ते तयार झालेलो होतो. ट्युशनमध्ये गेलो तर तिथे सर वगैरे म्हणजे भरपूर जण जमले देखील होते बरं. तर त्या ठिकाणी सर मुलांना काहीतरी मोबाईलबद्दल टी व्हीबद्दल असं सांगत होते. आजकाल मोबाईल टी व्हीचं एक खूप मोठं फॅड झालेलं आहे. ट्युशनचं हे म्हणजे सेकंडच वर्ष आहे बरं, पण त्यांनी छान ग्रीप घेतलेली आहे. जेही मुलं होते ना त्यांना सरांनी बेसिक तर एवढं खूप छान शिकवलं होतं बरं. तर आमच्या सार्थकला इंग्लिश वगैरे छान जमतं, पण त्याला बेसिक ग्रामर थोडंसं जमत नव्हतं. त्यासाठीच मी फक्त 15 दिवसाची ट्युशन लावली होती, तर त्याची छान प्रगती झालेली आहे. तर मयूचा इथं फर्स्ट नंबर आलेला आहे आणि सार्थकचा देखील फर्स्टच आहे. त्याने देखील थोडंसं बोलून घेतलं ते तुम्ही ऐकून घ्या. And my ambition is to be an astrophysicist because I want to make India a developed country in the side of astrology. For my vote of thanks, first of all, respected sir, all the parents and all my dear friends. Thank you for giving me opportunity व्हिडिओ to कसा share वाटला my ना thoughts नक्की about शेअर करा the आणि कमेंट्स आणि लाईक देखील करा. चला बाय.